महाराष्ट्रामध्ये भोंदूबाबांना सध्या इतका ऊत आलाय की विचारू नका। अशोक खरात नंतर आता नवनव्या भोंदूंचे नवनवे कारनामे आणि त्यांनी केलेल्या अत्याचारांच्या घटना समोर येऊ लागल्यात। नवी मुंबईतल्या कळंबोलीमध्ये एक नवा भोंदू आणि त्याचा प्रताप उजेडात आलाय। तो पाहून तर तुम्हाला अजूनच धक्का बसेल। पाहूया। नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण देशभरात गाजत असतानाच आता नवी मुंबईतही असाच एक प्रकार समोर आलाय। नवी मुंबईतील कळंबोली भागात राहणाऱ्या रशीद उर्फ बाबाजान या भोंदूनं काही महिलांवर काळी जादू करण्याच्या बहाण्यानं लैंगिक अत्याचार केल्याची बाब उघड झाली आहे। 2 महिलांनी या भोंदू विरोधात गुन्हा दाखल केला आहे। बाबाजान लोकांना तत्वज्ञान सांगायचा, कधी गोड बोलून तर कधी काळ्या जादूची भीती दाखवून महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा। तुमच्या सगळ्या समस्या दूर करतो असं सांगून महिलांना फसवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा। खालापूरमध्ये त्यानं एका विवाहित महिलेवर अत्याचार केल्याचं समोर आलंय, तर सांताक्रूजमध्येही आई आणि मुलीवर अत्याचार करून दोघींना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या दोन्ही प्रकरणात बाबाजानवर गंभीर गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती। एक विवाहित महिला पतीच्या प्रेयसीमुळे झालेल्या वादातून वडिलांच्या ओळखीत असलेल्या या भोंदू बाबाजानकडे उपाय करण्यासाठी गेली। उपाय करतो असं सांगत भोंदूनं महिलेला माहेरी बोलावून घेतलं। नंतर तिला रायगडच्या खालापूर तालुक्यातील महड इथं एका फार्म हाऊसवर आणलं। मध्यरात्री जादूटोणा करून काही उपाय करतो असं सांगत घराबाहेरच्या जागेत काही वस्तू पुरल्या। संबंधित महिलेला काही विचित्र गोष्टी करायला लावून तिच्यावर अत्याचार केला। महिलेवर अत्याचार झाला पण उपाय काही झालाच नाही। ही बाब लक्षात आल्यानंतर महिलेनं खालापूर पोलिसात गुन्हा दाखल केलाय। त्यानंतर पोलिसांनी कळंबोलीतून या भोंदूला अटक करत कोर्टात दाखल केलंय। आपण जो बघतोय समोर या फार्म हाऊसला या महिलेला हा बाबा अब्दुल रशीद उर्फ बाबाजान या फार्म हाऊसवर ह्या महिलेला घेऊन आला। काही 1-2 महिने ह्या महिलेला या फार्म हाऊसवर ठेवण्यात आले जादूटोणा करण्याच्या बहाण्याने व एका मध्यरात्री हा बाबा या महिलेकडे इथे या फार्म हाऊसवर आला व या फार्म हाऊसवर येऊन इथे काही त्या बाबाने तोडगे केले, काही झाडाखाली वस्तू पुरल्या व रात्री या महिलेला बाहेर येण्यास सांगितले व रात्री बाहेर घेऊन काही तोडगे केले व या महिलेच्या गुप्तांगाची काही प्रमाणात पूजाही करण्यात आली या ठिकाणी व नंतर या महिलेवर अत्याचार करण्यात आले व या महिलेला जेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला, या महिलेला जेव्हा कळलं की तिच्यावर अत्याचार झालाय, कुठलाही जादूटोणा झालेला नाहीये, कुठलाही असा प्रकार झालेला नाही, परंतु अत्याचार झालाय असं कळल्यानंतर ही महिला काही दिवसांनी रायगडच्या एसपी अचल दलाल यांच्याकडे दाद मागायला गेली व रायगडच्या एसपी अचल दलालांनी हे प्रकरण जिथे घडलं होतं खालापूर पोलिसांना योग्य त्या सूचना करून खालापूर पोलिसांकडे हा तपास दिला। खालापूर पोलिसांनी या प्रकरणी तपास करून हा जो भोंदू बाबा आहे, कळंबोली येथील जो भोंदू बाबा आहे अब्दुल रशीद उर्फ बाबाजान याला अटक केली, याच्यावर कारवाई केली। सदर पीडित तरुणीचा तात्काळ FIR दाखल करून घेण्यात आला। सदर जो बाबा आहे ज्याचं नाव अब्दुल रशीद उर्फ बाबाजान असं आहे, त्याने तिच्यासोबत हा बळजबरीने प्रसंग केला होता। त्याला अटक करण्यात आली तात्काळ। त्यामध्ये गुन्ह्याचा योग्य प्रकारे त्याची पोलीस कोठडी घेऊन तपास करण्यात आला आणि सगळे पुरावे गोळा करून त्या गुन्ह्याचं चार्जशीट खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी मान्य न्यायालयामध्ये आता दाखल केलेलं आहे। याच भोंदूवर सांताक्रूज शहर पोलीस ठाण्यातही अशाच प्रकारचा अजून एक गुन्हा दाखल झाल्याचं समोर आलंय। हा बाबा खालापूर प्रमाणे कळंबोलीतही महिलांना भेटायला बोलवायचा। अडचणीतून मार्ग निघेल, आपल्या समस्या सुटतील या आशेपोटी महिला या बाबाकडे यायच्या। लोकांच्या वाढत्या गर्दीमुळे सोसायटीतील सदस्यांनी त्याला घर सोडायला सांगितलं होतं। गुन्हा दाखल झाल्यावर त्यानं परिवारासह तिथून पळ काढलाय। हा बाबाजान गेल्या अनेक वर्षांपासून गोड बोलून आणि फसवून महिलांना जवळ करायचा। महिलांसोबतच अनेक पुरुषही या बाबाच्या तत्वज्ञानाला बळी पडले होते। त्यानं अनेक पुरुषांकडूनही मोठ्या प्रमाणात पैसे उकळले आहेत। दरम्यान या भोंदू विरोधात तक्रार करणाऱ्या महिलांना मुस्लिम सत्यशोधक मंडळानं पाठिंबा दिलाय।
सर्वच धर्मात अशा भोंदूंची कीड लागल्याचं मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. अशा भोंदूबाबांना कोणत्याही राजकीय पक्ष किंवा नेत्यांनी सहारा देऊ नये असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय. नाशिकमध्ये भोंदू अशोक खरातनं शेकडो महिलांना फसवून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आणि त्याचे अनेक काळे कारनामे उजेडात आले. नाशिकमध्येच रवींद्र एरंडे नावाच्या विकृतानं शेकडो महिलांना फसवून त्यांच्यावर अत्याचार करून व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचंही समोर आलंय. त्याच्या टॅबमध्ये 100पेक्षा अधिक महिलांचे अश्लील व्हिडिओ आढळले आहेत. तिकडे पुण्यात ऋषिकेश वैद्य नावाच्या भोंदूवरही महिलेची फसवणूक आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. त्यामुळे महाराष्ट्रात हे चाललंय काय? शिकल्या सवरलेल्या महिला अशा भोंदूंच्या नादी का लागतायत या प्रश्नाचं उत्तर शोधणं अत्यंत गरजेचं झालंय. मेहबूब जमादार आणि राहुल कांबळे, NDTV मराठी, मुंबई.